नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की अशोक मामा बाहेरून येतात आणि घाईघाईतच या दोघांना सांगतात की मी मुलांना सोडले, आता मी पण ऑफिसला जायला उशीर होतोय, मी निघतो. आणि हे बघ भैरवी, तू माझ्यासाठी जेवणाची काही एक तयारी करू नकोस, उरलेला भात मी कालचा खाईन. भैरवी म्हणते, तुम्हाला घाई आहे का आत्ता? नाही, थोड्या वेळाने जाता का? अशोक मामा म्हणतात, नाही ग बाई, ऑफिसमध्ये काउन्सिलिंगसाठी जोडपी येणार आहेत, माझी वाट बघत असतील ना, मला उशीर होतोय. अनिश म्हणतो, हो पण थोड्या वेळाने जा ना प्लीज बाबा. अशोक मामा म्हणतात, पण काय झालंय काय नक्की? भैरवी म्हणते, कोणीतरी येणार आहे, तुमच्या ओळखीचं आहे, प्लीज थांबा ना. अशोक मामा वैतागतच म्हणतात, घरचं झालं थोडं, बाहेरचं आलं घोडं. आधी आलेले काही कमी आहेत का म्हणून आणखी येत आहेत? काय चाललंय ना, काहीच मला कळत नाहीये. तेवढ्यात आता दारावरची बेल वाजते. अनिश अशोक मामांना म्हणतो की बाबा, जा ना, दरवाजा उघडा ना प्लीज. अशोक मामा म्हणतात, कोण आहे सांग आधी, राधा वहिनीने आणखीन कोणाला घरात बोलवलं नाही ना? तर दोघंही म्हणतात, नाही बाबा, तुम्ही दार उघडा आधी. असं म्हटल्यावरती आता अशोक मामा बडबड करतच जातात, ही कमाल करता, नुसता माझ्या जीवाला घोर लावून ठेवता तुम्ही लोक. असं म्हणत अशोक मामा दरवाजा उघडतात. तर समोर फुलराणी असते. आता फुलराणीला पाहून अशोक मामांना आनंद होतो आणि ते म्हणतात, फुलराणी तू? तर भैरवी पाठीमागून येते आणि म्हणते की सरप्राईज, मी सकाळी फोन केला होता तिला, म्हटलं जरा भेटायला ये, मला वाटलं नव्हतं येईल म्हणून. तर अशोक मामा भैरवीकडे आश्चर्याने पाहतात आणि म्हणतात, तू फोन करून बोलवलंस? अगं किती दिवस वाट बघत होतो या दिवसाची, मला आता सगळं काही मिळालं, आता या घराची गाडी कशी पटकीने रुळावरती की नाही बघ. असं अशोक मामा फार आनंदात म्हणतात. पुढे ते फुलराणीला म्हणतात, अगं फुलराणी, तू अशी काही पाहुण्यांसारखी उभी इथे, ये ना आत ये, चल चल आत ये. असं म्हणत आता फुलराणीला आतमध्ये बोलवलं जातं. तर दुसरीकडे सोसायटीच्या हॉलमध्ये आता हे सोसायटीतील मेंबर सगळेजण बसलेले असतात. देसाई वैतागतच म्हणतात की आता हे माजगावकर अडून बसलेत. प्रभुबाई म्हणतात, आता हे काय नवीन? देसाई म्हणतात, नवीन काही नाही, जुनच आहे, रात्रीचा नवीन आणखीन एक वॉचमॅन ठेवा म्हणतायत. देशमुख म्हणतात, अहो मग आणा ना आणखीन एक वॉचमॅन, काय प्रॉब्लेम काय आहे देसाई? देसाई म्हणतात, आणि हा एक्स्ट्राचा खर्च कोण करणार? जनार्दन म्हणतात, प्यारेलाल म्हणतोय डबल शिफ्ट करणार नाही, म्हणून त्याची बायको पोरांना घेऊन गावावरून इथे आली म्हणे. तोरणे म्हणतात, बापरे, मग आता आपला खर्च वाढणार की काय? देसाई वैतागतच म्हणतात की हो ना, आता आनंदच आनंद आहे. तर इकडे भैरवी फुलराणीला म्हणते की ये बस, मी पाणी आणते. फुलराणी म्हणते, नाही नको, मीच करतो काहीतरी खायला तुम्हा सगळ्यांना, पटकिनी करतो. भैरवी म्हणते, नको नको. फुलराणी म्हणते की ए बाई, तू त्या परवाच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे मला जर पैसे द्यायला बोलवलं असेल ना, तर मी ते एक पैसा घेणार नाही हा. तितक्यात आता आतल्या खोलीतून राधावहिनी बाहेर येतात आणि लांबूनच यांच्या गप्पा ऐकू लागतात. पुढे फुलराणी म्हणते की वेणूवहिनी गेल्यानंतर पहिल्यांदा हळदी कुंकू झालं या घरात, आपण या कामाचे पैसे घेतले तर पाप लागेल मला. भैरवी म्हणते, फुलराणी तू आधी शांतपणे बस आणि मग बोल. अनिश पण म्हणतो, फुलराणी ये ग, बस बस. फुलराणी म्हणते, अरे पण अनिश दादा, ही मला म्हणाली काहीतरी टेन्शन आहे म्हणून मी घाईघाईनं आलो ना. काय झालं? इरा, ईशान, संयमी बरे आहेत ना सगळे? तुम्ही सगळे बरे आहेत ना? सगळं काही व्यवस्थित आहे ना? मग कशाला बोलवलं मला? तर भैरवी म्हणते, कारण तू म्हणाली होतीस मी जर तुला बोलून आणलं तरच तू येशील, आणि खरं म्हणजे तू नसती आली ना, तर मी तुझ्या घरी येणारच होते, बरं झालं तू आलीस. असं भैरवी फार प्रेमाने म्हणते. फुलराणी म्हणते की तू आणि माझ्या घरी येणार होतीस? भैरवी म्हणते की हो, मला तुझी गरज आहे फुलराणी, आणि मी हे मान्य करते, सगळ्यांसमोर मान्य करते. आणि हो, आधी माझ्या लक्षात आलं नव्हतं, मला वाटलं होतं की हे सगळं मी मॅनेज करू शकेल, कारण इतकी वर्ष एकटीच राहत आली आणि एकटंच सगळं केलेलं आहे ना. पण आता घरात इतकी माणसं असताना, मला कामासाठी बाहेर जायचं असताना, मला कुणीतरी हक्काचं विश्वासाचं माणूस हवंय, हे मला आत्ता कळतंय. तर राधावहिनी आणि केशवभाऊ तिकडे तोंड वाकडं करून बघत असतात, कारण ह्यांचं म्हणणं असतं की आम्ही असताना हिला कशाला बोलवलंय. पुढे भैरवी म्हणते की खरंच माझं चुकलं, प्लीज परत ये ना कामाला. तर फुलराणी म्हणते की अयो मामा, काय जादू बिदू केली का काय पोरीवर, एवढी कशी सुधारली ही? अशोक मामा म्हणतात, ए ती आता मनापासून बोलवते ना तुला, तू कशाला वाकड्या शिरतेस ग? बायकांना ह्या लांबणच खूप लावतात, भांडणं काही यांची संपत नाही. फुलराणी चिडतच म्हणते, मी काय भांडतोय का आता? अशोक मामा म्हणतात, तू नाही भांडत, मीच भांडतोय. तू काय, तू एकदम चांगली, तू एकदम मस्त, सगळ्यांचं ऐकणारी, कमी बोलणारी. तर फुलराणी चिडते आणि अनिश भैरवीला म्हणते की बघितलं का, बघितलं कसे कुचकटासारखे बोलतायत मला, 2-4 वेळेला फक्त उशीर झाला असेल मला. अशोक मामा म्हणतात, 2 वेळेला वेळेवर आलीस तू 17 वर्षात. फुलराणी म्हणते, अहो मग त्याचा पगार कापला की तुम्ही? अशोक मामा म्हणतात, डबल कापेल, या महिन्यात इतका कापेल ना की या महिन्यात पगारच द्यावा लागणार नाही. फुलराणी म्हणते, कापा नकाच देऊ पैसे, मी काय तुमच्याकडे पैसे मागायला आले? असं म्हणत अशोक मामा आणि फुलराणीमध्ये भांडण व्हायला लागतं.
तर आता अनिश, भैरवी हे दोघं जण यांची भांडणं थांबवतात आणि म्हणतात की भांडू नका, शांत व्हा, शांत व्हा. अनिश म्हणतो, बाबा मुद्द्यावर या. अशोक मामा म्हणतात, मुद्द्याचं म्हणजे उद्यापासून तू कामावर ये फुलराणी, असं अशोक मामा फार प्रेमाने फुलराणीला म्हणतात. तर फुलराणी म्हणते की मामा मला माफ करा, पण मला कामावर यायला जमणार नाही. आता हे असं फुलराणी म्हटल्यावरती सर्वांनाच फार टेन्शन येतं. त्यानंतर आता आपण असं इकडे पाहतो की फुलराणीचा नवरा सोसायटीमध्ये आलेला असतो. प्यारेलाल सिक्युरिटी त्याला ना पाठीमागून हटकतो आणि म्हणतो, ए कौन चाहिए, कौन चाहिए, असं म्हणत पुढे येतो. प्यारेलाल त्याला पाहतो आणि म्हणतो, तू फिर से वापस आ गया कांड करने के लिए. परशुराम म्हणतो की ए इधर मैं कांड करने के लिए नहीं आया, तू अपनी जबान संभाल कर बात करना, समझना. प्यारेलाल म्हणतो, तू इधर आया ही क्यों, सोसायटी वाले मुझे बोलते हैं, चल निकल यहाँ से. तर परशुराम म्हणतो, अरे बाबा मी इकडे लफडे करायला नाही आलो, माझी बायको फुलराणी ती परत इकडे आली ना म्हणून मी इकडे आलोय, कळलं ना. प्यारेलाल म्हणतो की ये देख तेरी बायको इधर नाही आती काम करने के लिए, समजा ना. असं म्हणत आता ह्या दोघांमध्ये बाचाबाची व्हायला सुरुवात होते. परशुराम प्यारेलालला ढकलून देतो आणि तिथून पळ काढतो. तर त्याच्या मागे आता परशुराम आणि सोसायटीतील एक दोन माणसं पण पळायला लागतात. तर इकडे फुलराणी अशोक मामांना म्हणते की इतक्या वर्षात तुम्ही मला किती वेळा कामावरून काढून टाकलं, मी दर वेळेला आलो की नाही, तुमचा प्रत्येक शब्द झेलतो का नाही, पण या वेळेला ना खरंच नाही जमणार. पुढे फुलराणी भैरवीला म्हणते की ए बाई मी तुझ्यावर नाही चिडले, या अजिबात नाही चिडले, तुझ्यावर चिडले म्हणून येणार नाही असं काही नाही, हा मामा सांगा ना हिला. अशोक मामा भैरवीला म्हणतात, नाही भैरवी, मनात राग ठेवणारी मुलगी नाही आहे ती, अगं इतक्या वर्ष ओळखतो ना मी हिला, काहीतरी ना वेगळं कारण असणार आहे. पुढे अशोक मामा भैरवीला म्हणतात की बाळा सांग ना मला, मग का नाही जमणार तुला, काय झालंय. फुलराणी म्हणते की हिनं मला कामावरून काढून टाकलं तेव्हा माझं डोसकं खूप तापलं, मग मी रागारागाने गावाला निघून गेलो. 4 दिवसांनी डोकं शांत झाल्यावर येणार होतो माघारी, पण. अशोक मामा म्हणतात, पण मग का नाही आलीस परत. फुलराणी म्हणते, तिथं गावाला गेलो तर समोर काहीतरी वेगळंच वाढून ठेवलं होतं. अशोक मामा म्हणतात की म्हणजे. फुलराणी म्हणते की म्हणजे ते गावाला माझा चुलत भाऊ पण असतो ना, त्याच्याकडची परिस्थिती बघितली. पोटभर जेवण म्हणजे काय असतं ना ते पण माहीत नाही घरातल्या लोकांना. त्यांच्या पदरात 4 पोरं आहेत, शेती करतो ना तो, पण आता हा करोना झाला, दुष्काळ पडला, पुढच्या वर्षी महापूर आला, कशी करायची शेती सांगा बरं मग मला. अशोक मामा म्हणतात की तू बोलली नाहीस मला कधी. फुलराणी म्हणते, मला तरी कुठं माहीत होतं, माझ्या आईबापांनी माझ्याशी बोलणं टाकलं होतं, मी स्वतः गेलो ना तेव्हा कळालं. खूप खर्च झालाय. दादा तर जीव द्यायला निघाला होता, पण विचार केला पोरांचा, त्यांच्या तोंडाकडे बघितलं म्हणून गप्प बसला. एवढी एवढीशी पोरं आहेत, एकटीची रात्रीची रडत बसतात अंधारात, का तर आई बापाला कळू नये आपल्याला भूक लागली म्हणून. लय शहाणी पोरं आहेत, मला बघवलं नाही ना, मग मी त्या धाकट्या 2 पोरींना घेऊन इकडे मुंबईला आलो. देवाने आपल्याला पोरबाळ दिली नाहीत म्हणून आता आपल्याला हीच पोरं आणि मी ह्यांनाच माया लावणार असं म्हटलं. आता हे ऐकल्यावरती सर्वजण खूप इमोशनल होतात. अशोक मामा म्हणतात, तू म्हणालीस की तू त्यांना शिकवणार आहेस म्हणून. फुलराणी म्हणते की हो, इथं जवळपास शाळेत पण घातलं आहे त्यांना, शाळेची फी परवडत नाही ना म्हणून मग फीच्या बदल्यात मी शाळेतच काम करतो. पोरींना लय आवडली शाळा, रमल्यात त्या. अशोक मामा म्हणतात, अगं पण पापड कुरड्या विकत होतीस त्याचं काय झालं. फुलराणी म्हणते, ते दुपारच्याला करतो, म्हणजे सकाळच्याला पोरींना घेऊन शाळेत जातो, मग त्यांना शाळेत सोडलं की मग बाकीचे काम करतो, म्हणून तर म्हटलं ना की मला सकाळच्या टायमिंगला नाही जमणार तुमच्याकडे. पुढे फुलराणी फार भावूक होते आणि म्हणते की वेणूवहिनी होत्या तेव्हा त्यांनी मला खूप माया लावली, त्यांच्यानंतर पल्लवीताईंनी मला कधीच जाणून दिलं नाही की मी या घरात काम करणारी बाई आहे म्हणून, पण आता ना खरंच नाही जमणार हो. पण हां, परवासारखी काही मदत लागली ना तर लगेच धावत येईन, एक फोन करा मी लगेच येतो. मी शाळेचं काम सोडलं तर पोरींची शाळा सुटेल ना. भैरवी म्हणते, मी भरते शाळेच्या फीज. फुलराणी म्हणते, तसं नाही येते, ती काय तुमच्या लोकांसारखी मोठी शाळा नाहीये, फाड इंग्लिशवाली बारकीशी साधीशी शाळा आहे, तिथे एकतर काम करायला लोक मिळत नाही, आणि आता अचानक मी काम सोडतो म्हटलं तर त्यांची पण अडचण होईल ना. आणि मामा पुरी शाळेत शिकत असतात, मी काम करत असतो ना, तेव्हा मी पण शाळा शिकतोय थोडी थोडी, जरा 2-4 बुक शिकलो, थोडंसं लिहिता वाचता यायला लागलं तर अजून चांगलं काम मिळेल ना, तेवढंच घराला हातभार. तर अनिश म्हणतो, फुलराणी पण तुझा नवरा परशू अजून काही कमवत नाही का. तर इकडे परशुराम हा पळत असतो आणि त्याच्या पाठीमागे सिक्युरिटी प्यारेलाल आणि अजून एक दोन माणसं पळत असतात. आता परशुराम पळता पळता पार्किंगमध्ये लपतो. तर सिक्युरिटी प्यारेलाल आणि बाकीचे लोक पुढे निघून जातात त्याला सापडायला. परशुराम इकडून मागे वळतो आणि अशोक मामांच्या घरी यायला निघतो. तर इकडे फुलराणी अनिशला सांगत असते की आता सुधारलाय तो, त्याची चूक लक्षात आली आहे त्याला, तो मधला सगळा प्रकार झाल्यानंतर माझं डोकं लय तापलं होतं, त्याच्यावरती मग मी त्याला सोडून गावाला निघून गेलो होतो, आला मग लाईनीवर, म्हणजे बरेच दिवस मी बोललोच नाही ना त्याच्याशी, तोच आला मग माझ्या मागं मागं गावाला,
माफी मागितली त्यांनी, पण सगळी परिस्थिती बघितली त्यांनी, त्याला पण लय त्रास झाला. मी तिथनं निघतानाच त्याला सांगितलं होतं, माझं काम करणं, जगणं, मरणं सगळं या 2 पोरीसाठी असेल. जीवात जीव असेपर्यंत मी त्यांना अंतर देणार नाही. पुढे ती अशोक मामांना म्हणते की मामा आपण आता ना परशूला पण ना पोरींचा लय लळा लागलाय. पोरी घरात आल्यापासून एकदम शहाण्यासारखं वागायला लागलाय तो. अशोक मामा म्हणतात मग आता काय करतो काय काम तो? फुलराणी म्हणते काय आहे, इथं एकदा कानफट्या नाव पडलं ना की मग सगळे तसंच बघतात बघा त्याला. त्यामुळं ना कुणीच काम द्यायला तयार नाहीये. तेवढ्यात आता दारावरची बेल वाजते. अनिस जाऊन दरवाजा उघडतं तर समोर परशुराम असतो. परशुराम भसकीने आत घुसतो आणि म्हणतो की ए फुलराणी तू इथे आलीस का मामाकडे? हा, येणार होतीस इकडे तर मला का नाही आधी सांगितलं? अनिश त्याला रागातच म्हणतो की तू अजूनही संशय घेतो का तिच्यावरती? परशुराम म्हणतो नाही नाही तसं नाही, म्हणजे मला मामांना भेटायचं होतं ना म्हणून म्हटलं. किशाभाऊ आणि राधाबाईंनी पुढे येतात. किशाभाऊ त्याचा हात पकडतात आणि म्हणतात की कोण आहे रेस रे तू? राधाबाईंनी खेचकतच म्हणतात की चोरांना प्रवेश नाही इथं, चल बाहेर घालवा याला, बाहेर घालवा. फुलराणी आता राधाबाईंवरती खूप ओरडते आणि रागातच म्हणते की मामी ही काही बोलायची पद्धत झालीये का? असं म्हणत आता फुलराणी पुढे येते. किशाभाऊंना म्हणते की ओ हात सोडा त्याचा. पुढे फुलराणी राधाबाईंना रागातच म्हणते की आणि तुम्ही जरा तोंड सांभाळून बोला, नवरा आहे माझा तो. आता हे ऐकल्यावरती राधाबाईंना आश्चर्यच वाटतं. परशुराम पुढे येतो आणि अशोक मामांच्या पाया पडतच म्हणतो की मामा तुमच्या मी पाया पडतो, काहीतरी काम द्या हो मला. आता पदरात 2-2 पोरी आहेत, त्यांना शिकवायचे. तुमच्या घरातल्या पोरांना शिकवायला तुमच्या घरातली किती माणसं कामाला जातात. फुलराणी बिचारी एकटीच राबते. मला पण त्या पोरींना शिकवायचे, तेव्हा मला काहीतरी चांगलं काम करायला पाहिजे हो. मामा तुमची लय ओळख आहे ना, मला काहीतरी काम द्या ना. पुढे तो अनिशेला पण गायावाया करत म्हणतो की अनिशा दादा तुम्ही पण बघा ना माझ्यासाठी काहीतरी काम. अशोक मामा हसतच म्हणतात की जिला कामाला बोलवतोय तिला काम करायला जमणार नाहीये आणि ज्याने उच्छाद मांडलाय त्याला काम हवंय. फुलराणी म्हणते की अहो पण मी अगदीच येणार नाही असं कुठं म्हणालो, गरज पडली तर येईन ना मी. अशोक मामा म्हणतात फुलराणी भैरवीला रोज येणाऱ्या बाईची गरज आहे. तर राधाबहिणी ह्या चॅप्टर कशा गोड गोड बोलतात पहा. आता त्या म्हणतात की बाप्पा भाऊजी मी आहे की, मी करत जाईल की रोजचा स्वयंपाक. आता हे असं राधाबहिणीने म्हटल्यावरती सर्वांचंच तोंड वाकडं होतं. पुढे राधाबहिणी म्हणतात की म्हणजे जोपर्यंत इथं आहोत ना तोपर्यंत मी करत जाईल ना, काही काळजी करू नका. आता सूनबाई एवढी मोठी कामाला जाते तर सासूचं कर्तव्य आहे की नाही काम करणं, मी करत जाईन काही हरकत नाही. तर फुलराणी म्हणते की तुम्ही करणार का सगळी कामं? अरे वा, मग तर प्रश्नच मिटला. मामा मामी आहेत ना आता. आता कसं होईल, जर का मी कामाला आलो तर मामी सोफ्यावर बसून राहतील दिवसभर आणि त्या असं दिवसभर सोफ्यावर बसून राहिल्या तर मग काय होईल, त्यांचे पाया खडतील. मग एका पायावरती बर्फाची लादी आणि एका पायाला गरम पाण्याची पिशवी, किती त्रास होईल त्यांना. अशोक मामा म्हणतात की फुलराणी ते आमचे पाहुणे आहेत. असं म्हटल्यावरती आता फुलराणी तिचं बोलणं आवर्त घेते. पुढे अशोक मामा फुलराणीला म्हणतात ठीक आहे, जा तू, तुझ्या आयुष्याला एक वेगळीच दिशा मिळालीये. 2 मुलांची जबाबदारी घेतलीस ना, जा तू. फुलराणी म्हणते तुम्ही माझ्यावर चिडला नाहीत ना, प्लीज चिडू नका. अशोक मामा म्हणतात नाही अजिबात मी तुझ्यावर चिडलेलो नाहीये. तू आमच्याकडे काम करतेस याचा अर्थ असा नाही की आम्ही तुझं आयुष्य विकत घेतलंय. तुला पण आयुष्य आहे, तुझी पण काही स्वप्न आहेत आणि ती तुला जगायलाच हवी. आयुष्यभर काम करावी अशी आमची अपेक्षा धरणं म्हणजे तुझ्यावरती अन्याय करण्यासारखं आहे की नाही? जा तू जा, काही हरकत नाहीये. असं म्हटल्यावरती आता फुलराणी तिथून जायला लागते. अशोक मामा तिला अडवत म्हणतात की 1 मिनिटं थांब, थांब जरा 1 मिनिटं. असं म्हणत अशोक मामा आतल्या खोलीत जातात. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की अशोक मामा फुलराणीसाठी आतून काय घेऊन येतात ते. तर मित्रांनो आता फुलराणीचं या मालिकेतलं कॅरेक्टर संपलं. खरं तर आज मला फार वाईट वाटलं की फुलराणीचं कॅरेक्टर संपतंय ते. असो, शेवटी ही एक मालिकाच आहे. तर पुढील भाग पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.